एकीकडे मोठं कोण आणि लहान कोण यावरनं महायुतीमध्ये भाऊबंदकी रंगलेली असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीत सुद्धा जागांवरून वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय। लोकसभेमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांनी विधानसभेच्या जागांसाठी आता बाहू फुगवल्याचं दिसतंय, तर काही नेत्यांनी सामोपचाराचा सूर देखील आळवलेला आहे। पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि त्यामुळे महाविकास आघाडीतलं समीकरण बदललं। काँग्रेसने विधानसभेतल्या जागा वाटपात सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष स्वबळाची भाषा बोलतायत, पण काँग्रेसच्या आणि मवियाच्या इतर पक्षाच्या नेत्यांचा सूर मात्र वेगळा आहे। महाराष्ट्रामध्ये 288 जागेवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू आहे। महाविकास आघाडीत सगळे ज्या प्रकारे मी लोकसभेची निवडणूक लढली त्याच प्रकारे त्याच ताकदीनं किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक ताकदीनं आम्ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे। येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राचे येतील। जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत। ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा कमी जागा लढवूनही लोकसभेत काँग्रेसचा स्ट्राइक रेट चांगला आहे, त्यामुळे मवियात मोठा भाऊ झाल्याची जाणीव काँग्रेसला झाली आहे। पण काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दाच निकाली काढलाय। या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही। प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ। आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल। आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे, त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काही जाऊ नका। या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मवियातलं नाराजी नाट्यही दिसून आलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच या पत्रकार परिषदेला गैरहजर राहिले, तर आपल्याला आमंत्रणच नसल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं। जनतेचं आभार मानायसाठी आम्ही उद्या सगळे एकत्रित येणार, म्हणजे आज वेळेवर हा प्रोग्राम तयार झाला। मी इकडे दौऱ्यावर आहे, त्यामुळे आमच्याकडून आमचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचे CLP नेते बाळासाहेब थोरात यांना सांगितलं की आपण तिथं उपस्थित राहू। मला माहीत नाही, मी माहिती घेऊन सांगतो। नाही, मला माहीत नाही, मला काही त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे। जर असतं तर मला माहीत झालं असता एजेंडा बैठकीचा, परंतु आज माझ्याकडे ती माहिती नाही। लोकसभेच्या निकालानंतर पेढे वाटले, अत्यंत जल्लोषामध्ये ज्याने डान्स केला त्यांना ही दिलेली चपराक आहे। दुसऱ्याच्या घरामध्ये मूल जन्मल्यानंतर पेढे वाटल्याचा आनंद काय असतो आता यांना कळेल। म्हणून येत्या विधानसभेच्या काळामध्ये जरी यांनी किती वल्गना केल्या तरीही आघाडी टिकणार नाही, हे स्पष्टपणे आता जाणवायला लागले आहे। महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एकजूट दाखवली खरी, पण काँग्रेसमधल्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचं आव्हानही आता मविया पुढे आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।